महाराष्ट्रात पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की 50% मर्यादा जर तुम्ही ओलांडली तर आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, असं म्हणणं अगदी चुकीचं आहे। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे निर्णय दिले 2022 पूर्वीची स्थिती कायम ठेवा एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं की तुम्हाला 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही। 2022 ची स्थिती जर आपण बघितली तर 50%च्या वर ते गेलंच होतं भांटी आयोगाच्या पूर्वी आपण जर बघितलं। आणि दुसरीकडे जे विकास गवळीची केस आहे किंवा वाघची केस आहे, राहुल वाघची केस, याच्यामध्ये हे म्हणायचं की या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून या निवडणुका घेण्यात याव्या। हे जे प्रकरण आहे स्वतः सर्वोच्च न्यायालय हे जम्बलिंग झालं आहे, कन्फ्यूज झालेलं आहे आणि त्यामुळे एकीकडे म्हणायचं की जे घटनापीठ आहे त्याच्या पलीकडे आम्ही जाऊन निर्णय देऊ शकत नाही आणि घटनापीठचं जे अधिकार असताना स्वतःकडे हिअरिंग घ्यायची आणि अशा पद्धतीने कंडिशन टाकायची चुकीचं आहे। सर्वोच्च न्यायालयाचं भूमिका दुटप्पीपणाची आहे। मी तर म्हणेल की राज्य सरकारला एक नामी संधी आलेली आहे। मुख्यमंत्री हे नेहमीच ओबीसीच्या बाजूने उभे राहतात असं म्हणतात। त्यांनी आता अशी विनंती करावी सर्वोच्च न्यायालयाला की 7 न्यायाधीशाचा घटनापीठ स्थापन करा आणि 50%ची मर्यादा तुम्ही वाढवून घ्या। खरं म्हणजे जर खरोखरच भारतीय जनता पार्टी म्हणते की डीएनए आमचा ओबीसी आहे तर ही नामी संधी आहे। त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन हे प्रकरण तडीस लावायला पाहिजे आणि ओबीसीला न्याय मिळेल, त्यांचं 27%चं आरक्षण कमी होणार नाही, हे महाराष्ट्र सरकारने बघितलं पाहिजे, ही माझी मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।